आमचे साथी सहकारी सर आदरणीय सिद्धेश गायकवाड सरांना या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद हर्षद सर. हा 3 वर्ष बोले जरा कन्फर्म करा. 3 वर्ष आहे बोलतो. सांगितलं ना कन्फर्म करायचं मला. चला 1 मिनिट बंद जरा थांबा, फक्त 1च मिनिट. चला हे माझ्या मित्र पाहायला गेलं तर 3 षटकांचा असणार आहे. पॉवर प्लेस नसणार आहे. आपण त्याचे नक्कीच दोन्ही संघाने मत याची नोंद घ्या. या सामन्यामध्ये पॉवर प्ले नसणार आहे. 3 षटकांची मॅच असेल. जो मैदानाच्या आतमध्ये जे सामना रंगला आहे, एका बाजूला अद्विक 11 एका बाजूला एक्सट्रीम स्पोर्ट्स. प्रथम फलंदाजी करताना एक्सट्रीम स्पोर्ट्स आपण पाहायला मिळतोय. सरळ मैदानात दाखल झाले. एका बाजूला रोहित पाटील होल्डर नावाने सुप्रसिद्ध असलेला आणि त्यांच्या समवेत चला बॉलर नेम प्लीज पांडुरंग गाडे. जो मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल खोला टाकला. इथे मात्र सन्मान दिलाय रोहित पाटील यांना. एक सिंगल धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का माणूस पाहायला मिळाला, मात्र धाडस केला जात नाहीये. एक सिंगल धाव आली आहे. एका धावेने मात्र श्री गणेश झालाय आणि धावफलकामध्ये धावा लागल्यात त्या अर्थात एक. मित्रांच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर हर्षद पवार सरांचा आवाज आपण ऐकलात. खऱ्या अर्थानं एक दमदार आवाज आहे. प्रत्येकांना मंत्रमुग्ध करणारं समालोचन नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण यांचं ऐकलं अनुभवलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या तरी खेळून काढला राजू आणि सिंगलला मात्र पूर्ण ते दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का, आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. या 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वतारलंय. धावसंख्या पोहोचते त्या 3 आकड्यावरती. चला मी गणेश काटकर विनंती करतो, आपण याचा आपण आपल्याला मानवमाचा किताब मात्र आपण इथे स्वीकारायचा आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, तर इथे मात्र पंतांनी फलंदाज थोडं थांबायला सांगितलं आणि या गोलंदाजीच्या शैलीवरती इथे मात्र थोडा आक्षेप घेतलाय. आपल्या त्या टेक्निकल टीमच्या माध्यमातून मात्र या शैलीचा आणि या खऱ्या अर्थानं ज्या शंका उपस्थित केली आहे त्याचं मात्र इथे निरसन केलं जाईल. आपल्या टेक्निकल टीम अर्थात UTC लाईव्ह यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं ते स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांच्याच माध्यमातून या शंकेचं निरसन इथे केलं जाईल. पाहिलं गेलं तर शैलेजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण UTC लाईव्हचा थेट प्रेक्षेपण पाहतोय. त्यांची टीम आपण पाहिजे एका बाजूला मनोज मडवी, देव म्हात्रे आणि संदीप सुद्धा आज खऱ्या अर्थानं आपल्या या टीम मध्ये पाहायला मिळतात आणि त्यांच्या या टीमचं चांगलं टीम वर्क खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. त्यांचं नक्कीच कौतुक असेल. जाऊ मैदानाच्या आतमध्ये आपल्या या टेक्निकल टीम मध्ये रूम मध्ये आपण नक्कीच पोहोचलो. पंचांच्या माध्यमातून इथे मात्र या शंकेचं निरसन जरूर केलं जाईल आणि इथे मात्र पंचांचा इशारा फेअर डिलिव्हरी असणाऱ्या फलंदाज होत आहेत राजू. इथे मात्र बाद. चला इथून मात्र मागच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. अर्थात गणेश काटकर आपण त्या सामनावीराचा किताब देऊन सन्मानित करणार आहोत. मी रोशनजी संते सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते गणेशजी काटकर यांना मात्र आपण सन्मानित करायचं आहे. सचिनदा किपर नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत अक्षय वनागडे. मॅन फ्रॉम वनागडेवाडी आपण संघामधून प्रतिनिधित्व करत असताना आज मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. तर समोरून बाजूला व्हायचं, प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोरून बाजूला व्हायचं, कारण कॅमेरामॅन तिथे आपण तर मी फिरलो म्हणून थंड पाणी प्यायला. ही खरी गोष्ट आहे. ही पण खरी गोष्ट आहे. ही पण खरी गोष्ट आहे. काय काय मी नाही ऐकलं. थंड फिरले म्हणून थंड पाणी तरी प्यायला. तुम्हाला माहिती ना आज लोकांना जाण्यासाठी कुठे जाऊन बसली ती पण मीच बसली. कुठे जाऊन बसली ती पण
जाऊन मैदानाच्या आतमध्ये इथे काय घडलंय तर फलंदाज दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र अक्षय माघारी परत आहेत. आज मात्र खऱ्या अर्थाने अक्षय यांचा दिवस नाही असं वाटतंय, कारण सकाळपासून सगळ्यांचा खेळ आपण पाहतोय, कुठे मोठा फटका नक्कीच पाहायला मिळाला नाहीयेत, तर स्वस्तामध्ये मात्र माघारी परतना आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळत. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत, अर्थात नरेश गोपाल मिस्टर डायनामाइट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता ते कॅच गेलं त्याचं नाव कसं करायचं आता? हा ते इकडे ये ना, तिकडे येतो तिकडे. हा जो मैदानाच्या आतमध्ये राजू बरिष्टे. पुढचा बॉल इथे पाहिलं तर नक्कीच टॅप केला. पॉईंट दिलेले क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूपर्यंत पोहोचतील. थोडस फंबल नक्की झालंय, मात्र एकच सिंगल धाव. एका धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावेल, वधारेल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 4 आकड्यावरती. 2 गडी बाद 4 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना एक्स्ट्रीम स्पोर्ट्स ही संघाची धावसंख्या मात्र आपण धावफलक तिथून पाहतोय. चला मित्रांनो, आपण पाहिलं गेलं ती स्पर्धा खऱ्या अर्थाने 2 दिवस आपण पाहतोय, आनंद घेतोय. एक दमदार स्पर्धा. मी जसं म्हणालो, काल सुद्धा म्हणालो, आज सुद्धा म्हणालो की टेनिस क्रिकेटचा वारसा जपणारा हा तालुका आणि या तालुक्याची मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि आपल्या तालुक्याच्या एकात्मतेची स्पर्धा आता शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आणि 4थ्या पर्वाचा हा दुसरा आणि अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपण शेवटाकडे प्रवास करतोय, कारण इथून आपण एक मॅच लगेच पाहिल्यानंतर आपण सेमीफायनलच्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने दाखल होणार आहोत. 2 सेमीफायनल आपल्याला आणि एक अंतिम मेगा फायनल पाहायला मिळणार आहे. आणि आपण जर पाहिलं गेलं तर 2 क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यावरती खऱ्या अर्थानं कोणत्या संघाचं नाव इथे मात्र कोरलं जाईल. तर आपण पाहिलं गेलं तब्बल 10 संघ आपल्याला पाहायला मिळाले, त्यांनी खऱ्या अर्थानं आपलं नशीब आजमावलंय. आणि आता मात्र या चषकावरती कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल हे नक्कीच काही वेळापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचेल. चला, विनंती असेल थोडं फास्ट घ्या. फायनलला देऊ नका ना. होय? पुढचा बॉल इथे मात्र लॉक केलाय समोरच्या दिशेला. वाह, चांगलं क्षेत्ररक्षण अतुलांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं. अतुल जामदारांना आपण पाहतोय सीमा रेषेच्या लगत मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं दर्जाचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. झेल मात्र नक्कीच टिपता आला नाहीये, मात्र धावा मात्र जरूर वाचवल्यात. एकच धाव मात्र धावफलक इथून मात्र ऍड केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 5 आकड्यावरती. नवीन गोलंदाजी मात्र दाखल झालेत. सचिन गाड्यानं आपण पाहतो पहिला बॉल जरूर हाताळला गेला आणि पहिल्या बॉलच्या आक्रमण करण्याच्या नादामध्ये नक्कीच कुठेतरी आपला झेल टिपला गेला असता, मात्र नाहीये. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकी झाली आहे आणि झेल मात्र ड्रॉप केलाय. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल फुलटकमध्ये नक्कीच होता, त्याला मात्र हलक्या त्याने खेळून काढलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तत्वर मात्र धाव अंगलट येईल का? मात्र नाही आहे. धावा मात्र 2 इथे सहज पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला तर नरेश गोपाल आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर रोहित पाटील एका बाजूला होल्डर, तर एका बाजूला मिस्टर डायनामाइट. पुढचा बॉल पुण्यात गोलंदाजी मार्कमध्ये, इथून मात्र गोलंदाज सज्ज होतील. पुढचा बॉल आणि इथे मात्र रोहित पाटीलचा दर्जा, क्लास, ब्रँड आणि धमाका दाखवणारा हा झटका येतोय, हा फटका 6 धावेसाठी येतोय हा षटकार. आई डोंजा स्पोर्ट अंबरडे. काय त्यांच्यात आहे कोण जिंकायला विकायला पुढे गेलं तर काय त्यांचं ते पण करत येतील होती. हा काय होतं काठी कुठं जाऊ मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र 6 धावा आल्यात आणि या 6 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. 13 धावा धावफलकावरती आल्या. प्रथम बॅटिंग करत असताना एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती इथून पाहतोय. रोहित पाटील यांचा ब्रँड पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल इथे मात्र सुंदर फटका आणि तो फटका नुसता फटका नाहीये, तर आपण पाहायला गेलं तर झटका देऊन गेलाय, कारण हा इथे पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार षटकार.
बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. 6 धावा आल्यात. पुन्हा एकदा धाव फलकात इथून मात्र झेप घेतोय धाव फलक मधून पोहोचतोय 19 आकड्यावरती. नेक्स्ट बॉल पुढे बॅकफुटला गेले ते बॉडी बॅलन्स थोडासा हलताना पाहायला मिळाला, मात्र फटका नक्की सजवलाय. आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये नक्कीच हा चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आले, चांगला त्याचं क्षेत्ररक्षण झालंय आणि या 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावतंय. धावा संख्या पोहोचते ते अर्थात 19-21 आकड्यावरती. आता काय करणार? पुढचा बॉल ते मात्र ऑन द कार्पेट खेळलेला फटका, एक सिंगल धावले. त्यांनी तर कॅच केलं पकडलं सकाळी बघितलं तो बाहेर आला बॉल आतमध्ये ना आत आता आपण पाहिले की एक सिंगल धावाले, एका सिंगल धावेने मात्र षटक क्रमांक दुसरा अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ मात्र समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धाव फलकावती लागल्या. चला मी विनंती करतो या अद्विक 11 संघाला आपण त्वरित आपला तिसरा गोलंदाज आपण आपल्या गोलंदाजी मार्क होते आपण दाखल करायचं आहे. पांढरून गाडे तू सुद्धा असं सकाळी जाऊ मैदानाच्या आतमध्ये. पॅनल्टी देऊन तरी का आता काय पेनल्टी देतो? बाकी कोणाला दिली नाही. आता यांना देऊन काय पेनल्टी? आणि देऊन तरी फायदा पण नाही गेलेच कुठे. चला नवीन गोलंदाज इथून मात्र गोलंदाजी मार्क दाखल झालाय. करायचं सकाळपासून करायचं, नाही तर नाही करायचं. मध्येच काहीतरी मध्येच चला बॉलर नेम प्लीज. बशीर. बशीत आराम करा सांगा मी करतो. जाऊ मॅचच्या आतमध्ये. पुढच्या बॉल वरती इथे मात्र हा एक झंझावती खणखणीत सनसणी उत्तर आलाय. अर्थात बशीर गोलंदाजीवरती आलेत ना आणि इथे मात्र त्यांचं दमदार स्वागत झालंय. तर रोहित पाटील म्हटला की इथे मात्र मोठा फटका आलाच. हे समीकरण आपण वेळोवेळी पाहिलंय. इथे मात्र पहिला बॉल आणि पहिल्या बॉल इथे मात्र 6 धावा आल्यात. मॅन फ्रॉम कोपर्डे गावचं हे झंझावती वादळ आज खऱ्या अर्थानं आपल्या या स्पर्धेमध्ये जी दमदार स्पर्धा STGPL 2026 पर्व 4 आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल पुन्हा एकदा एक आक्रमण केलं, फटका फसला, एकजूट करता आला नाही क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणि इथे मात्र काय घडलंय फिरवलं म्हणतात ना की प्रयत्न करणारा कुठेतरी नशिबी साथ देत आणि ते साथ खऱ्या अर्थानं रोहित पाटील याला दिलाय. कारण झेल मात्र नक्की सुटलाय. 2 धावा जरूर इथे पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलंय, वधारलंय. धाव संख्या पोहोचते ते आता 30 आकड्यावरती. चला नेक्स्ट मॅचच्या मी आमंत्रित करतो प्रियंका 11 ऐनवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई डोन दाई स्पोर्ट्सचा. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आणि मित्र आत्ताच आमचे साथी समालोचक रोशन सरांनी मात्र ही माहिती पोहोचवली की यातून जो संघ इथे मात्र विजय होईल तो खऱ्या अर्थानं पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊ शकतो. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या दिशेला हवेशी वार्तालाप करणारा आणि इथे मात्र या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतायत अर्धा डझन. 6 धावा. जवळ मैदानाच्या आतमध्ये येथे मात्र या 6 धावा आल्यात. 6 धावांनी नक्की धावफलक वधारलं गेलंय, सरसावलं गेलं. धावसंख्या पोहोचते ते आता 36 आकड्यावरती. 2 गडी बाद 36 धावा धावफलकावरती लागल्या. चला थोडं फास्ट घ्या प्लीज, विनंती असेल. ऑन फील्ड पंच विनंती करतो की आपण थोडं सामन्याला थोडी गती द्या. नेक्स्ट बॉल पुण्याचा गोलंदाज बशीर मात्र इथे
दाखल होत आहे, सज्ज होत आहेत. पुढचा बॉल कुलाटाला फ्लिक जरूर केलाय, समोरच्या दिशेला एक सिंगलला पूर्ण होते, दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय, दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होते. परत एका बाजूला मिस्टर डायनामिट मात्र आज कुठेतरी शांत पाहायला मिळत आहेत, कारण त्यांच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे, त्यांच्याकडे सुद्धा तो टेम्परामेंट आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालाय. कारण गोलेवाडी संघाकडून खेळत असताना ज्या ज्या वेळी संघाला गरज होते ना त्या त्यावेळी हा संघ नायक खऱ्या अर्थानं संघाचा तारहार दिशादर्शक होऊन आणलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढल्यात. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तद्भर मात्र रोहित पाटील नावाचा वादळ मात्र शांत झालाय. धावबादच्या स्वरूपात रोहित पाटील मैदानाच्या बाहेर येतोय. आणि आता 3 षटकांचा अंत जरूर झाला. धावसंख्या तरी अर्थात 39 आणि या 40 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलंय. या आव्हानाला कसं प्रत्युत्तर दिलं जाईल, कसं इथे मात्र खऱ्या अर्थानं जे वार केलंय त्या वारवरती प्रतिवार आपल्याला पाहायला मिळेल का हे मात्र पावलंय. माझं तुर्तास जाऊन आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इथे टॉस केलं जाणार आहे प्रियंका 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई डोंदाई स्पोर्ट्स आंबाडे. चला प्रियंका 11 संघाचा संघ नायक का आणि आई डोंदाई स्पोर्ट्स आंबाडे संघाचा संघ नायक. चला सचिन माने सर या लवकर. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. टॉस केला जाईल या दोन टीम मध्ये. खऱ्या अर्थाने संदीप सर हा सामना दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय असणार आहे, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल. यस 4 षटकांचा सामना असेल. डोंजाई स्पोर्ट्स आणि त्यांना फाईट करणार आहे प्रियांका 11. डू ऑर डाय हा सामना खऱ्या अर्थाने क्वार्टर फायनलचा सामना आहे, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. चला प्रियांका 11 या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी. किरण शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला 4 षटकांचा सामना असेल. किरण शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेड असं कॉल आहे, आलेला आहे टेल. प्रियांका 11 या टीमने टॉस जिंकलाय. सचिन पाटील आमच्या सोबत आहेत. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. डू ऑर डाय हा सामना आपण पाहतोय, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. काय स्ट्रॅटेजी असेल या मॅच मध्ये? जिंकायचा प्रयत्न करायला. क्या बात आहे, जिंकण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील. आमच्या सोबत श्री डोंजाई स्पोर्ट्स या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. एक्झॅक्टली मनामध्ये काय सुरू आहे, कारण की कालपासून जो खेळ केलेला आहे ते आता तिन्ही सामने आपल्याला मागे ठेवून या सामन्यावरती कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. काय म्हणणं असेल? आम्ही चांगलेच खेळण्याचा प्रयत्न करणार. जसं सकाळपासून चांगलेच खेळलोय आम्ही, तसं आता पण चांगलेच खेळणार. क्या बात आहे, नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. दोन्ही संघांसाठी खऱ्या अर्थाने डू ऑर डाय हा सामना आहे. टॉस जिंकलाय प्रियांका 11 या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे श्री डोंजाई स्पोर्ट्स या टीमला बॅटिंग करण्यासाठी. थँक्यू सो मच. पहिला बॉल येथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि या इथे मात्र थोडस पाहिलं जाईल. खरं फटका जरूर मक्के छान पाहायला मिळाला होता. आणि इथे मात्र पंचांनी इशारा दिला. आपल्या ऑनफिल्डचे पंच अर्थात विक्रमजी शिल्लर यांचा इशारा आलाय की इथून मात्र या 6 धावा असतील. पहिल्या चेंडूवरती हा षटकार येतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग आहे राजेंद्र रणवरेच्या गोलंदाजीमध्ये.
डॉट बॉलची समाप्ती. टार्गेट या सामन्यामध्ये आहे ते म्हणजेच 41 40 धावांचं. 40 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये 3 षटकांमध्ये. या पुढील सामना हा 4 षटकांचा असेल. हाफ ट्रॅकर बॅटची कडा आहे आणि यस्टनच्या पाठीमागे हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. बशीर बॅक टू द पविलियन. दोन चेंडू शिल्लक आहेत. बॅटची कडा. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्डमॅनला केली चूक आणि लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 10. धावा धावफलकावरती 40 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. सामना आपण पाहतोय 20 अद्विक 11 आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये सुरू आहे. अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 10. बनवायच्या धावा या मॅच मध्ये 40. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही गरज आहे. चला पंचांना विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. 12 चेंडू आणि 30 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज आहेत संजय. या दुसऱ्या षटकामध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या सामन्यामध्ये. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. फुलटॉस फायदा घेऊ शकले नाहीये. धावबाची संधी आणि यस विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद सचिन लोहार. बॅक टू द पविलियन. क्या बात आहे. लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देते हुए 6 रन. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजेला आणि मला लग्नाचे वचन राजाची राणी.
ऑन साइडला फ्लिक करतायत. टायमिंग बेमिसाल परंतु क्षेत्ररक्षक घेत आहेत डीप मधून स्क्वेअर लेगला हा चेंडू अडवण्यासाठी. तोपर्यंत या 2 धाव पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चला रिव्ह्यू घेतलेला आहे आय थिंक रनआउट साठी का. येस 3 धाव पूर्ण आहेत. चला 3 धावा कंप्लीट आहेत. लोअर फुल टच चेंडू आहे. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. धावसंख्या आपण पाहू शकाल 19 धावा धावफलकावरती आहेत. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. किरण शिंदे थोडेसे नाराज आहेत कारण की त्यांचा संघ बाहेर होतो या स्पर्धेमधून. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 19. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज या मॅच मध्ये. बघा हा सामना 3 षटकांचा होता. यापुढील सामना हा 4 षटकांचा असेल कारण की दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. प्रियांका 11 या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि आई डोंजाई स्पोर्ट्स या टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला आहे. लीग मधील अंतिम सामना. सहा चेंडू 21 बनवायचे आहेत. गोलंदाज अक्षय ऑन साइडला पुल करतायत. शॉर्ट ऑन बॉल. शॉट लाईक दॅट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. सो मच 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. फलंदाज पांडुरंगच्या बॅट मधून. पांडुरंग एक चांगला फलंदाज आहे. त्याने काल देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. तोच पांडुरंग आपण पाहतोय. षटकार येतोय पांडुरंगच्या बॅट मधून. आतापर्यंत 2 षटकार आलेत. खडेखडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 4 चेंडू बनवायचे धाव 15 हा सामना जिंकण्यासाठी. बॅटची कडा आहे. 2 फिल्डरच्या मधून निघून गेलाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार. चेंडू शिल्लक 3 धाव बनवायचे आहेत 11 या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर हुक करतायत. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडे स्ट्रोक षटकार. सामना अजूनही संपला नाही. गरज आहे. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल अद्विक 11 या टीमचा.
जरी या स्पर्धेमधील त्यांचं आव्हान संपुष्टात आलं असेल तरी देखील हा सामना जिंकून या स्पर्धेमधून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. 2 चेंडू शिल्लक, 5ची गरज. मॅच विनिंग बॅटिंग पांडुरंग करतायत या सामन्यामध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. भरपूर शफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 1 चेंडू 5 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतो आहे. 1 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. हॅलो. शाहूवाडी तालुक्यातील सुपुत्र, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री, नाथांचा नाथ, लोकनाथ, श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांचे शिलेदार आणि आपल्या तालुक्यातील एक धुरंधार युवा नेतृत्व, खरोखरच सर्व तरुणाईला हवासा वाटणारा असा युवा पवार कुटुंबियांचा सुपुत्र सचिन, सन्माननीय सचिन पवार साहेबांचं शुभ आगमन होत आहे. त्यांच्या समवेत